नमस्कार. MPSC परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातही आपल्या राज्याची ओळख म्हणजे आपली कोकण किनारपट्टी. चला तर मग आज आपण याच किनारपट्टीबद्दल सगळं काही जाणून घेऊया, अगदी परीक्षेच्या दृष्टीने. कधी विचार केला आहे का की ही 720 किलोमीटरची किनारपट्टी म्हणजे फक्त एक भौगोलिक रेषा नाहीये, तर ती महाराष्ट्राची अक्षरशः जीवनरेखा आहे. पण कशी? चला याचाच शोध घेऊया. 720 किलोमीटर हा आकडा सांगतो की आपण किती मोठ्या आणि महत्त्वाच्या भागाबद्दल बोलत आहोत. म्हणजे बघा, उत्तरेच्या दमणगंगा नदीपासून ते थेट दक्षिणेच्या तेरेखोल खाडीपर्यंत केवढा मोठा आणि वैविध्यपूर्ण प्रदेश आहे हा. तर आज आपण काय काय बघणार आहोत, पटकन एक नजर टाकूया. सगळ्यात आधी किनारपट्टीचा एक ओव्हरऑल आढावा घेऊ, मग जिल्ह्याजिल्ह्यांमधून एक प्रवास करू, त्यानंतर तिची खास भौगोलिक वैशिष्ट्ये समजून घेऊ आणि शेवटी तिच्या आर्थिक महत्त्वावर म्हणजेच तिच्या इकॉनॉमिक पल्सवर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ही कोकण किनारपट्टी नक्की आहे तरी कशी, तिची मुख्य ओळख काय आणि तिची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत बघूया. आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कोकण किनारपट्टीला रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक बुडालेला किनारा आहे. म्हणजे नदीची खोरी समुद्राखाली गेल्यामुळे हा किनारा सरळ नाहीये, तो आत बाहेर असा वळणावळणाचा म्हणजेच दंतूर म्हणला आहे. आणि यामुळेच इथे अनेक नैसर्गिक बंदरं तयार झाली आहेत. भूगोलाचा अभ्यास करताना सीमा लक्षात ठेवणं हे सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाचं काम आहे. तर आपली कोकण किनारपट्टी उत्तरेला दमणगंगा नदीपासून सुरू होते आणि दक्षिणेला अगदी महाराष्ट्राची सीमा ठरवणाऱ्या तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. चला आता आपण एक व्हर्च्युअल टूर करूया. आपण कोकण किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहोत. कसा? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे. परीक्षेसाठी हा क्रम लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचा आहे. हा क्रम डोक्यात अगदी फिट बसवून घ्या. सर्वात उत्तरेला पालघर, मग ठाणे, त्यानंतर मुंबई उपनगर आणि शहर, मग रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि सगळ्यात शेवटी दक्षिणेला सिंधुदुर्ग. MPSCमध्ये अनेकदा जिल्ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा उलट क्रम विचारला जातो. आणि याच जिल्ह्यांमध्ये एक फॅक्ट तर तोंडपाठच हवा, तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याला सगळ्यात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किती? तर तब्बल 237 किलोमीटर. हा प्रश्न थेट येऊ शकतो. इथे बघा, एकदम स्पष्ट दिसते नाही का? रत्नागिरीचा बार इतरांपेक्षा कितीतरी मोठा आहे. असं व्हिज्युअली बघितल्यावर ना माहिती कायमची लक्षात राहते. तर पुन्हा एकदा, रत्नागिरी सर्वाधिक किनारपट्टी. बरं, आता आपण किनारपट्टीच्या भौगोलिक रचनेबद्दल थोडं अजून खोलात जाऊया. आपण मगाशी म्हटलं की ही किनारपट्टी दंतूर आहे, पण तिला हे स्वरूप नक्की कशामुळे मिळालं आहे हे आता समजून घेऊया. कोकण किनारपट्टीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या खाड्या. खाडी म्हणजे काय? सोपं आहे. समुद्राचं पाणी नदीच्या तोंडातून जिथपर्यंत आत घुसतं तो भाग. ठाणे, वसई, धरमतर, जयगड, विजयदुर्ग या काही महत्त्वाच्या खाड्या आहेत. आणि हो, कोणती खाडी कोणत्या नदीवर आहे याची जोडी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता हा एक असा मुद्दा आहे जो भूगोलाच्या अभ्यासात नेहमीच येतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे आपल्या कोकणात नद्या खाडीमुख म्हणजेच एस्च्युरी तयार करतात, तर पूर्व किनाऱ्यावरच्या नद्या त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा बनवतात. पण मग प्रश्न येतो की असं का? आपल्या कोकणात डेल्टा का नाही बनत? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर आपल्या कोकणच्या भूगोलातच दडलेलं आहे. याचं कारण आहे आपला सह्याद्री. सह्याद्रीचा उतार इतका तीव्र आहे की पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अगदी कमी लांबीच्या असतात आणि प्रचंड वेगाने समुद्राला जाऊन मिळतात. ह्या स्पीडमुळे त्या स्वतःसोबत आणलेला गाळ समुद्रात खूप आतपर्यंत वाहून नेतात, तो नदीच्या तोंडाशी साचूच देत नाहीत. आणि म्हणूनच इथे त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. चला आता नुसते डोंगर आणि नद्यांबद्दल बोलून झालं. आता बघूया की ह्या सगळ्याचा माणसांच्या आयुष्यावर आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. कोकणची अर्थव्यवस्था म्हटलं की आपल्याला 4 महत्त्वाचे खांब दिसतात. एक म्हणजे मत्स्यव्यवसाय, दुसरे म्हणजे इथली मोठी बंदरं, तिसरं म्हणजे पर्यटन आणि चौथं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुंबई हायमधलं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन. ही स्लाईड म्हणजे MPSC करणाऱ्यांसाठी एक छोटा खजिनाच आहे. पटापट महत्त्वाचे मुद्दे बघूया. मुंबईजवळचा रुंद भूखंड मंच, जिथे आपला मुंबई हाय आहे. साष्टी आणि घारापुरी म्हणजेच एलिफंटासारखी महत्त्वाची बेटं. जंजिरा, सिंधुदुर्गसारखे आपले अजिंक्य सागरी किल्ले आणि JNPT सारखं आंतरराष्ट्रीय बंदर, हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी हॉट टॉपिक्स आहेत. आणि हो,
फक्त पैशांचा विचार करून चालणार नाही. या किनारपट्टीला एक भावनिक आणि सामाजिक बाजूसुद्धा आहे. इथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आपल्या कोळी बांधवांसाठी समुद्र आणि मासेमारी हे फक्त पोट भरण्याचं साधन नाही, तर त्यांच्या जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि सगळ्यात शेवटी एक गोल्डन टिप लक्षात ठेवा. अभ्यास करताना खाड्या, नद्या, किल्ले, बंदरं या सगळ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम नकाशावर व्यवस्थित बघून पक्का करा. कारण क्रम लावा या प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो. हजारो वर्षांच्या नैसर्गिक घडामोडींनी या किनारपट्टीला आजचं रूप दिलंय. पण आता भविष्यात वाढणारी अर्थव्यवस्था, बंदरांचा विकास आणि हवामान बदलासारखं मोठं आव्हान, ह्या गोष्टी येणाऱ्या 50 वर्षांत तिचा चेहरामोहरा कसा बदलतील, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?